लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला. सूत्रांची माहिती: भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता. काही जागांसाठी अदलाबदल होण्याचा अंदाज, तर शिवसेनेचा विधान परिषदेच्या 5 पेक्षा जास्त जागांवर दावा. सूत्रांची माहिती: विधान परिषदेच्या जागा महायुती एकत्रच लढवणार. या संदर्भात एकत्र बसून निर्णय घेऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान परिषदेसंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य. शिंदेंची शिवसेनेचा विधान परिषदेच्या 5 पेक्षा जास्त जागांवर दावा. पक्षाची ताकद 5 जागेवर असल्यानं शिवसेना 5ही जागा लढण्यावर ठाम. नाशिक, परभणी, ठाणे, संभाजीनगर आणि यवतमाळ या जागा लढण्यावर शिवसेना आग्रही. सूत्रांची माहिती: राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट. रायगड रत्नागिरीच्या जागेवर लढण्यास अनिकेत तटकरे इच्छुक. राष्ट्रवादीला जागा देण्यास रायगडमधील शिवसेनेचा विरोध. फडणवीस या संदर्भात काय निर्णय घेणार याकडे लक्ष. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचं नाव आघाडीवर. भाजपकडून विधान परिषदेसाठी ऑफर असल्याच्या चर्चा निराधार. प्रतापराव पाटील यांचा खुलासा. राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर गद्दार म्हणत टीका. मोदींनी देशाला विकण्याचं काम केलंय. पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार. रायबरेलीतून राहुल गांधी यांचं मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य. राहुल गांधी रिजेक्टेड माल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुनरुच्चार. राहुल गांधींनी मोदी शहांवर केलेल्या गद्दार या टीकेवरील प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांकडून राहुल गांधींवर पुन्हा टीका. राहुल गांधी गोंधळलेलं, भरकटलेलं व्यक्तिमत्व. राहुल गांधींच्या मोदींवरील टीकेवरून एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदी देशाचे निर्णय घेतात. शिंदेंचं वक्तव्य. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मात्र पॅनिकमुळे इंधनाच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. तर पॅनिक होऊन इंधन खरेदी न करण्याचं आवाहन. पोलिसांच्या पेट्रोल डिझेलमध्ये कमतरता नाही. सगळीकडे पेट्रोल डिझेल उपलब्ध. इंधन असताना बेजबाबदार उत्तर देणाऱ्या नागपूरमधील पोलिसावर कारवाई केली. फडणवीसांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी टॉफी भेट. वेलकम टू रोम माय फ्रेंड. मेलोनींची पंतप्रधान मोदींसोबतची पोस्ट व्हायरल. देशात आर्थिक संकट डोक्यावर आहे आणि तिथे मोदी मेलोनी यांना चॉकलेट खाऊ घालतायत. लोकशाहीची थट्टा उडवली. मोदी आता देशाला वाचवू शकत नाहीत. राहुल गांधी यांची टीका. राहुल गांधी म्हणजे डोक्यावर पडलेला शहजादा. राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या टीकेवरून बावनकुळेंचा ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा. पवारांनी वक्तव्य केलं म्हणजे इंडिया आघाडी विरोधात भूमिका होत नाही. देशाच्या हितासाठी काही मुद्द्यांवर पाठराखण केली असेल. राऊतांच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. तर पवारांनी राजकीय वक्तव्य न करता वास्तववादी वक्तव्य केलंय. अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही. शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट. दादांच्या राष्ट्रवादीतील 22 ते 23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात. पवारांच्या पक्षातील नेत्यांचा दावा. राष्ट्रवादीचा एकही आमदार पवारांना भेटला नाही. सर्व आमदार पक्षासोबतच. उमेश पाटील यांच्याकडून स्पष्ट. 22 ते 23 आमदार संपर्कात असल्याच्या दाव्यानंतर आमदारांना फोनाफोनी. पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती. काही दिवसांपूर्वी तटकरे आणि पटेल यांनी पवारांची भेट घेतली होती. तर पक्ष एकसंधतेनं पुढे चाललाय. रोहित पवार नाराज नाही. शशिकांत शिंदे यांची माहिती. रोहित पवारांकडून नाराजीच्या बातम्यांचं खंडन. पाणी वाटपाच्या बैठकीसाठी रोहित पवार पुण्यात. जनाई, शिरसाई, सीना, कुकडी, पुरंदर योजनेच्या पाणी प्रश्नावर मुख्य अभियंत्यांसोबत रोहित पवार आणि शेतकऱ्यांची बैठक. 2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणात मनसेनं आंदोलन केल्याचं प्रकरण. राज ठाकरे आज सकाळी 11 वाजता ठाणे कोर्टात हजर राहणार. मागच्या सुनावणीत गुन्हा कबूल नसल्याचं राज ठाकरेंचं म्हणणं. आजच्या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं. शिवसेनेतील अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू दिला जाणार. सूत्रांची माहिती. वाचाळवेर आणि ज्या मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड चांगलं नाही त्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती. शिंदेंकडून आधीच 2.5 वर्षांनंतर दुसऱ्यांना संधी देण्याचं जाहीर. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी भोंदू खराचा तटकरेंवर दबाव होता. खराच्या आग्रहामुळे तटकरे यांनी कोकाटेंचा राजीनामा घेतला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांचा आरोप. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरच्या एका डॉक्टरला अटक. काल चौकशी झालेल्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे याला अटक. सीबीआयनं डॉक्टर शिरुरेला अटक केली. मुलासाठी पेपर फोडला आणि प्रश्न खरेदी केल्याचा आरोप.
नीट पेपरफुटी प्रकरणात पाळमुळं खोदण्याचं सरकारचं काम सुरू. नीट परीक्षा प्रक्रियेत उणिवा सिस्टीम बदलण्याची गरज. भाजप नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. कॉपीसाठी मदत करणाऱ्या संस्थाही सीबीआयनं शोधून काढल्या पाहिजेत अशी मागणी. नीट पेपरफुटी प्रकरण मोटेगावकरचा सुनियोजित कट. मोटेगावकरनंच पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांची एनटीएमध्ये वर्णी लावल्याची माहिती. सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर. नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारला 5 दिवसांची सीबीआय कोठडी. सीबीआयनं केलेली मागणी कोर्टाकडून मान्य. शुभम खैरनारकडे मिळालेल्या काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करायची, इतर आरोपींसमोर बसवून त्याची चौकशी करायची असल्याचं सीबीआयचं म्हणणं. नाशिकमधील आरसीसी मोटेगावकर क्लास अखेर बंद. नीट पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरच्या अटकेनंतर क्लास बंद. क्लास चालक सीबीआयच्या रडारवर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ. मोटेगावकरच्या राज्यभरातील क्लासेसवर सीबीआय छापेमारी करण्याची शक्यता. पुण्यातील डेक्कन परिसरातील आरसीसी क्लास पालिकेकडून सील. आरसीसी क्लासेसच्या काही भागावर अतिक्रमण. पालिकेकडून अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई. अशोक खरातला 26 मे पर्यंत ईडी कोठडे. समता पतसंस्थेच्या मॅनेजरच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे ठेवले. बोंधू खरातनं कोर्टात सुनावणी दरम्यान सांगितलं. वांद्र्यात सरकार किंवा बीएमसीची नाही तर रेल्वेची कारवाई. खोटं नरेटिव्ह पसरवून भाजप धार्मिक राजकारण करत आहे. स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांचा आरोप. वांद्रे रेल्वे टर्मिनल बांधताना तिथे काही लँड माफिया, लँड जिहादवाल्यांनी अडथळे निर्माण केलेत. किरीट सोमय्या यांचा आरोप. बांगलादेशी माफिया अशांततेचा प्रयत्न करतायत, ते मान्य नाही. ठाकरेंची शिवसेना, एमआयएम, काँग्रेस उकसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप. खासदार निलेश लंके यांची दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला भेट. 6 वर्षाच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात मंगेशकर रुग्णालयाला भेट. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी उपचार करतानाच रक्ताची उलटी झाल्यानंतर 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप. बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी वसई विरार पालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. शिष्टमंडळासह किरीट सोमय्या आयुक्त पृथ्वीराज बीपी यांना भेटले. खोट्या कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिक जन्म प्रमाणपत्र मिळवत असल्याचा आरोप. मीरा भाईंदर शहरात 3000 संशयित बोगस जन्म दाखले. यातील 1595 प्रकरणं दुरुस्तीसाठी दाखल. किरीट सोमय्यांची माहिती. तर बनावट दाखले बांगलादेशींनी लाडकी बहीण सारख्या योजनांचा फायदा मिळवण्यासाठी वापरले. सोमय्यांना भीती. फडणवीस सरकारनं घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णयांची थेट अंमलबजावणी. मंत्रिमंडळानं घेतलेल्या 495 पैकी 458 निर्णयांची अंमलबजावणी. मुख्य सचिवांच्या कार्यालयानं सादर केलेल्या अहवालातून माहिती समोर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय खरीप हंगामापूर्व आढावा बैठक होणार. बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधणार. कोकणवासियांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट. बारसूतील बहुप्रतीक्षित अणुऊर्जा प्रकल्पासाठी 1.5 लाख कोटींचे करार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा पुढाकार. अक्षय म्हस्केच्या हत्येप्रकरणी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकरसह 12 जणांवर गुन्हे दाखल. सहकारनगर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल. नाशिकमध्ये कांदा परिस्थितीच्या पाहणीसाठी नाफेडचं केंद्रीय पथक दाखल. नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती. कांदा उत्पादकांच्या समस्या जाणून घेणार. बाजार समित्यांची पाहणी करणार. तापमान वाढीचा दूध उत्पादनावर परिणाम. अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांनी गोठ्यात लावले पंखे, स्प्रिंकलर आणि पाईपद्वारे जनावरांना दिवसातून 3 ते 4 वेळा अंघोळ घालण्याची व्यवस्था. दूध उत्पादन पूर्वपदावर येत असल्याची माहिती. जळगावमधील शेतकऱ्यांसाठी 25% पेट्रोल पंप राखीव ठेवावे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांची मागणी. पेट्रोल पंप राखीव ठेवले नाही तर मंत्र्यांची वाहनं जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा. रत्नागिरी शहरातील 4 पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल संपलं. शहरातील माळ नाका इथल्या पेट्रोल पंपावर 2 दिवसापासून साधा पेट्रोलचा टँकरच आला नाही. या पेट्रोल पंपावर फक्त पॉवर पेट्रोल उपलब्ध. धाराशिवच्या कनगरात पतीकडून कोयत्यानं वार करत पत्नीची हत्या. पतीनं कोयत्यानं वार करत पत्नीचा गळा चिरला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात पतीनं पत्नीला संपवलं. आरोपी राजेंद्र ढोबळेला पोलिसांकडून अटक. नाशिकमध्ये किरकोळ वादातून तरुणानं कोयता काढला. पार्किंगच्या कारणातून झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर हाणामारीत. यावेळी तरुणानं कोयता उगारला. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.